नागपूर शहर पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाने एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. शहरात वाढत्या वाहन चोरींच्या घटनांना आळा घालण्याकरिता पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत 7 गुन्हे उघडकीस आले असून 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नंदनवन, धंतोली, MIDC अशा विविध भागातून चोरी झालेल्या गाड्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. नागपूरच्या गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 8 दुचाकी आणि 3 मोबाईल जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव 43 वर्षीय राहुल सुखचंद ठाकरे असे असून तो कळमना भागातील रहिवासी आहे. या कारवाईत पोलिसांनी नंदनवन मधील 2, धंतोली, MIDC, कडमेश्वर, मौदा आणि लाखणी पोलीस ठाण्यांतर्गत नोंदवलेले एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये होंडा स्प्लेंडर, पॅशन प्रो, शाईन आणि ड्रीम युगा सारख्या लोकप्रिय गाड्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात दिनेश ठाकरे नावाचा दुसरा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल पुढील कारवाईकरिता नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय.